तर मंडळी आता पाहूयात अलबत्या गलबत्या या नाटकातला एक प्रसंग. मी अलबत्या गलबत्या म्हणजेच अलबतराव गलबतराव झुप झुप स्वँग दर्यावरती. कसला अलबतराव म्हणा, साधा अलबत्या शिपुर्डा. आता माझ्यापाशी काही म्हणजे काही सुद्धा नाही. खिशात एक दमडी नाही की पोटात अन्नाचं कण नाही. आहे तेवढी एक आगपेटी आहे माझ्याजवळ. पण या आगपेटीचं या जंगलात काय बरं करावं. जाऊ दे, आपण मस्तपैकी झोपूया. माझं नाव आहे चिंची चिटकी. काळोखात बरोबर आले की वाट चुकले वेताळ जाणे. इथे कोण झोपलंय? ए उठ. अरे मेल्या, ही झोपायची जागा आहे का? ही जागा आहे गुप्तधनाची. गुप्तधन. हा, नकाशा आणलाय मी, बघते. हा, काय काय भरलंय काय माहिती. अगो बाई, हे काय आलं हाताला? अगो बाई, घुबडाचा डोळा आला. आंबट झाला गो बाई. काय आहे बघते जरा. अगो बाई, हा आतच आहे का लबाड? थांबेल जरा, कान करून घेते. आलायस तर आता जा तिकडे. हा आणलाय नकाशा. डोळे ते इतके आदू झाले, सांगते तुम्हाला, काही दिसेल तर शपथ. आणि काळोखा असा दाट. पण म्हणा, मला काळोखात दिसलं नाही तर चेटकी होण्याचा फायदा तो काय? काय बरं तो उजेडाचा मंत्र? हा, हौसेच्या राती भूतांच्या हाती काळे कुट्ट घडे निकाळोखाचा राहूचा राग तुला लागेल डाग. अरे मेला चंद्र, थोडा उजेड तरी पाड, थोडा उजेड तरी पाड. उजेड पडला माझ्या जादूचा. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. आशिष तुमच्याकडे येणार आहे. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगणार? मी होरेशियोची भूमिका करतोय, जो हॅमलेटचा सर्वात जवळचा मित्र आहे. सुमित म्हणजे मला माहिती आहे की एक्झिट झाल्या तो एक एकदा बोलूया असं चालू असतं त्याचं कंटिन्युअस. म्हणजे तो आता झालंय, जमलंय त्याला असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक प्रेक्षक येऊन सांगतोय, ते स्क्रिप्ट घेऊन बसणं, त्याच्यातलं एक 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 गोष्टी फाइंड आउट करणं, हे त्याचं अजूनही चालू आहे. हॅट्स ऑफ टू. भूषण प्रधान काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? मी लेआर्टिसची भूमिका करतोय. लेआर्टिस हा पोलोनियसचा मुलगा आणि ओफेलियाचा भाऊ. हॅमलेट आणि लेआर्टिस या दोघांच्या आयुष्यात सारख्या घटना घडतात आणि त्या घटनेला दोघेही कसे रिॲक्ट करतात वेगवेगळ्या पद्धतीने, हे हॅमलेटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. वा वा वा, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू थँक्यू. हॅमलेट या नाटकाची रंगावृत्ती ज्यांनी केलेली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. प्रशांत दळवी आणि अनिल देशमुख यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सर काय सांगाल? खूप मोठी गोष्ट आहे ही आणि शिवधनुष्य जसं सर म्हणतात. या काळात परत एवढ्या वर्षानंतर त्याला स्पर्श करताना मी आणि अनिल देशमुख आमची जबाबदारी एवढीच होती की शेक्सपियर जो आजही आपल्याला आजचा वाटतो असं आपण म्हणतो 400 वर्षानंतर, पण ते त्याच्या संहितेतलं जे
समकालीन मूल्य आहे ते आम्हाला फक्त अधोरेखित करायचं होतं. आम्हाला नवीन काहीच करायचं नव्हतं. म्हणजे एकीकडे भाषा तर मराठी वापरायची होती आणि दुसरीकडे ते सांस्कृतिक संदर्भ सगळे पाश्चात्य करायचे होते. कधी कधी एक सीन हे पण लिहायचे, मी पण लिहायचे, आणि चंदू पण लिहायचे. तिघे जण एक सीन लिहून बघायचं आणि त्यातलं जे चांगलं आहे ते निवडायचं आणि मग ते मूळ नाटकात टाकायचं. आणि असं अजिबात वाटत नाही की 400 वर्षांपूर्वीचं आहे. म्हणजे क्लॉडियसच्या जागी आत्ताच्या काळातला कोणीतरी राजा किंवा कोणी मंत्री किंवा मोठा माणूस आपण बसवून दिला तरी असं वाटेल की हे आजच्या काळाचंच नाटक आहे, जरी ते 400 वर्ष आधी लिहिलं असेल ते. हे त्या नाटकाचं श्रेष्ठत्व आहे, महानता आहे शेक्सपियरच्या लिखाणाची. वा 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 वा. प्रेक्षकांमध्ये काही प्रेक्षक असे असतात ज्यांना संवाद साधण्याची इच्छा असते, तर आपण त्यांच्याशी बोलूया. कोण पहिल्यांदा मी बघितलं यांचं नाटक माहितीये का? यांचं नाटक बघितलं मी. कुठलं? हे हॅमलेट. वा वा. 500 रुपयाची तिकीट काढली, 500 रुपयाची तिकीट काढून चांगली बघितलं. गोष्ट आहे. तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक रवींद्र आहेत नाट्य मंदिरला म्हणून काय? हाऊसफुल प्रयोग चाललाय. मला ना सरांना विचारायचंय, सुमित हॅमलेट सरांना. सरांना. तर सर ते इंटरव्हल नंतरची जी सोलो लोकी होती ना, एकदा बघायची एकदा. खरोखरच काय ही माझी निकृष्ट निर्बुद्ध अवस्था. हा आत्ताचा नट हा देखील ठरेल माझ्याहून श्रेष्ठ. त्या काल्पनिक कथानकात हा सुद्धा झाला आपल्या भूमिकेशी इतका समरस की त्याचे डोळे, भावना, शब्द असे होते रसरसलेले, थरथरलेले, भडकलेले. काडीचाही संबंध नसता हा सुद्धा आपल्या भूमिकेशी इतका तन्मय झाला की सारी रंगभूमी जलमय झाली असती अश्रुप्रवाहांनी. याचे भेदक वाग्बाण करतील कासावीस एकेकाचे प्राण. पापी होतील पापग्रस्त, निर्दोष संत्रस्त, अजाण होतील बेभान. प्रत्येकाचे डोळे कान होतील चकित. कराडचे काकांना रडू आलं. काका थँक्यू. अच्छा मला वाटलं ये नव्हतंच असं म्हणते. नाही नाही, चांगलं आवडलं त्यांना. एवढं बघायचं होतं बस. पण बघितलेला ना प्रयोग तुम्ही? बघितला बघितला होता ना प्रयोग? परत काय होतं? नाही, काय झालं, 500 रुपयाची तिकीट काढली होती का नाही, इंटरव्हल पर्यंत बघितलं. हा. त्यानंतर बायकोचा फोन आला, लपडी झाली, घरी गेलो मी. मग काय आहे ते पुढं इंटरव्हल नंतर झालं छान झालं. अच्छा, तिथलं राहिलेलं इथे तुम्ही ऐकून इथं घेतलं. बघितलं बाबा. प्रश्न आहेत का आपले काही? नाही, 1 मिनिट सर. सेल्फी का काढतोय माझं आणि कुणाला पाठवतोय? तुमच्या बायकोला पाठवतोय. का? ऑफिस सोडून इथं बसलाय टाइमपास करत. इथं आमची घरं उद्ध्वस्त केली आणि इथं टाइमपास करताय. वय सेंड टू वहिनी. अरे वा, रिप्लाय आला. हो, असं काय करताय? हे बरे. घ्या घ्या, फोन आला, घ्या. हॅलो, हा बोल. काय काय बोलतीस? हा, खूप समजून घेतला तुला आतापर्यंत. बस झालं, कळलं ना? यांना असंच. लायकीत राहायचं आपल्या. हा, शहाणपणा शिकवायचा नाही मला. हे असं आहे. आताच्या आता चालती हो, परत घरात यायचं नाही. चांगलं. कळलं ना? निघून जा. दिला घटस्फोट दिला तुला, चाल नाही गमन. आता कसं? हा, आमची घरं मोडली तुम्ही. असंच पाहिजे तुम्हाला. हा, कसं वाटलं आता? हा? घटस्फोट घेतला ना? घेतला घटस्फोट मी ना? नाही झाला? घेतला, मग तू घेतला. हा तुझा फोन आहे. हॅलो हॅलो, ऐका. हॅलो बायको. हॅलो